माझे नाव राजेंद्र पांडुरंग सांडभोर. कवठे एमआई गाणामधून माझी मंडळी कांचन राजेंद्र सांडभोर ह्या पंचायत समितीसाठी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. कसा प्रतिसाद आहे तुमच्या गाण्यामध्ये सांडभोर मॅडम? खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तरुण वर्ग, बुजुर्ग लोक, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचार करीत आहोत, तर चांगला प्रतिसाद मिळतोय जनतेकडून आम्हाला. आता कोणकोणते मुद्दे आणि कोणकोणत्या प्रश्नांवर काम करणार? आता आपल्या भागातले मूलभूत प्रश्न लाईटचा असेल, ट्रान्सफॉर्मरचे असतील, शेतकऱ्यांना आता बिबट्यापासून जे काही त्रास होतो त्याच्यासाठी पिंजरे लावणे असेल, ज्या गोरगरीब महिला यांना शिलाई मशीन, कुक्कुटपालन, शेळीपालन हे व्यवसायाचे पंचायत समितीचे जे उपक्रम आहे ते सर्व आम्ही राबवण्याचा आणि प्रत्येक घरात पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आव्हानं कोणती वाटतात तुम्हाला आता या गाण्यामध्ये? आव्हान प्रत्येक जण आता उभा असतो तो निवडून येण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच असतं. आव्हान हे प्रत्येकासाठी मोठंच असतं, कधी कोणाला कमी समजायचं नाही. परंतु आम्ही आमचं जे काम आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे, लोकांच्या जीवावरती आम्ही 100% निवडून येईन ही आम्हाला खात्री आहे. गण वेगळा आला आपल्या आजी आणि कवठे गाव. याकडे तुम्ही कसं पाहता? हा कवठेगण हा सुद्धा राष्ट्रवादीला मानणारा गट होता. आम्ही गेली 3 वर्ष जशा निवडणुका लांबल्या तसं या गणामध्ये आम्ही फिरत होतो. कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातनं एकमेव इच्छुक होतो. त्यामुळे मला असा कोणी प्रतिस्पर्धी नव्हता आणि माझी उमेदवारी निश्चित होती. त्यामुळं मी या गणात फिरलेलो आहे, प्रत्येक माणसाच्या घराघरात पोचलेला आहे. आणि ज्यावेळेस साहेबांनी मला सांगितलं की तुमचा सर्वे चांगल्या पद्धतीचा आहे, तुम्ही लोकांपर्यंत पोचलेला आहे, तुम्ही पंचायत समितीचा उमेदवार निश्चित करा. आणि कवठेसारखं मोठं गाव आहे, त्या गावातील सांडभोर कुटुंब हे एक समाजामध्ये त्यांच्या कार्यकर्तृत्वातनं घराघरात पोचलेलं कुटुंब आहे. जवळपास कवठे गावाचं 7,000 मतदान आहे. आणि अशा या मोठ्या गावातल्या सौ कांचन राजेंद्र सांडभोर ह्या उमेदवार आहेत. त्यांचे सासऱ्यांची सुद्धा या कवठे गावाच्या ग्रामपंचायत सदस्य असेल, सोसायटी असतील, दूध संस्था असतील, इतर सामाजिक सहकारी क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. विकासामध्ये त्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि प्रचंड जनसंपर्क असणारं हे कुटुंब आहे. आणि या कुटुंबाचा मग सविन्य असेल, कवठे, मलटण या परिसरामध्ये नागरिकांमध्ये त्यांच्या कुटुंबातली उमेदवारी आहे. त्यामुळं लोकही चांगल्या प्रतिसाद देत आहेत. आणि निश्चितपणानं काही महिन्यापूर्वी आम्ही बरोबर फिरत होतो. ऐन फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवशी आम्हाला उमेदवारी नाकारली. त्यामुळं लोकांना ती नाराजीसुद्धा लोकांना सहन होत नाही. कारण एखादा जर प्रतिस्पर्धी मला असता तर गोष्ट वेगळी होती, पण पक्षाचं एवढं तळागाळापर्यंत काम उभं केलं आणि ऐन फॉर्म भरण्याच्या वेळी जर नाकारलं, त्यासाठी लोकसुद्धा आम्हाला, जरी आम्ही कमल चिन्ह घेतलेलं असलं तरी पण लोकांचा प्रतिसाद अतिशय प्रचंड आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील, यांचा निश्चितच या भागाच्या विकासासाठी फायदा होणार असल्यानं सुशिक्षित वर्ग सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला देत आहे. कवठे गावामध्ये काही उमेदवार आहेत, मशालीचे उमेदवार आहेत, धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत, त्याशिवाय कवठे गावातील काही महिला पण आहेत. आव्हान वाटतं का? आव्हान असं काही वाटत नाही आम्हाला. कारण जी मंडळी उभी आहेत त्यांची निवडणूक आली म्हणून ते लोकांमध्ये आता येत आहेत. परंतु आमचे पंचायत समितीचे उमेदवार असेल किंवा मी स्वतः असेल, आम्ही वर्षाच्या 365 दिवसापैकी 24/7 लोकांना उपलब्ध आहे. लोकांच्या आनंदाच्या, दुःखाच्या, विकास कामासाठी आम्ही लोकांच्या बरोबर राहिलेलो आहे. आणि गेली 15-20 वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता समाजकारणात काम करत असताना हे लोक प्रत्येक घराघरामध्ये पोचलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर विरोधक निवडणूक आली म्हणून जात असेल तर लोक कसे स्वीकारतील? त्यामुळं आम्हाला निवडून येण्याची कुठल्याही प्रकारची चिंता वाटत नाही. लोकांचा आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कवठे गावात सोयीचं राजकारण होईल असं तुम्हाला वाटतं?
होईल सोयीचं राजकारण. काही लोक प्रचार करताना वेगळ्या पद्धतीने करतात, काही लोक वैयक्तिक स्वार्थापाठी खालच्या लेवलवर जाऊन सुद्धा प्रचार करतात. परंतु राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करत असताना हे एक दिवसाचं नाही तर पुढचे अखंडपणे दिवस लक्षात ठेवायचे असतात आणि त्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये आपल्या कार्यातून विश्वास निर्माण करायचा असतो. तेव्हा लोक आपल्याला निश्चितपणानं साथ देत असतात. त्यामुळं मला हे विरोधकांचं आव्हान किंवा विरोधक कुठल्या प्रकारचा प्रचार करतात याच्या कुठल्याही प्रकारची चिंता वाटण्याचं कारण नाही. शेवटचा मुद्दा, वरिष्ठांच्या सभा वगैरे कधी होणार आहे त्या संदर्भात आपलं वेळापत्रक कसं आहे? आता अजून तर काय प्रोग्राम नाही कुठला. आता हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानं सगळ्याच पक्षांनी 3 दिवस प्रचार थांबवलेला होता. त्यामुळं आता पुढचे आदेश पक्षाचे काय येतात त्या पद्धतीनं आम्ही प्रचाराला सुरुवात करू. धन्यवाद सर.